बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी आहे। कराडच्या रिमांडची सुनावणी बीड कोर्टात होणार आहे। महत्त्वाची बातमी, वाल्मिक कराडच्या रिमांडची सुनावणी आता बीड कोर्टात होणार आहे। सीआयडीने केलेला अर्ज कोर्टाने स्वीकारलेला आहे। केज कोर्टात कराडला हजर केलं जाणार नाही। सुरक्षेच्या कारणास्तव बीड कोर्टात त्याला हजर केलं जाणार आहे। आधी बीडवरून केजला आणलं। केज कोर्टात सीआयडीने अर्ज केलेला होता आणि त्यानुसार आता माहिती अशी समोर येते की वाल्मिक कराडच्या रिमांडची सुनावणी आता बीड कोर्टात होणार आहे। त्याला पोलीस कोठडी द्यायची का, एसआयटीच्या ताब्यात द्यायचं का सीआयडीच्या ताब्यात द्यायचं, या सगळ्या संदर्भात आता कराडच्या रिमांडची सुनावणी बीड कोर्टात होणार आहे। सीआयडीने अर्ज केलेला होता केजच्या कोर्टात की सुरक्षेच्या कारणास्तव त्याच्या संदर्भातली सुनावणी बीडमध्ये व्हावी आणि त्यानुसार केज कोर्टात कराडला हजर करणार नाहीत तर सुरक्षेच्या कारणास्तव बीड कोर्टात हजर केलं जाईल। आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांना विचारूया। बालाजी, सुवर्णा, एक महत्वपूर्ण घडामोड म्हणावी लागेल की ज्या पद्धतीने सगळा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता, वाल्मिक कराड यांना केज पोलीस स्टेशनमध्ये आणून सुद्धा बसवलेलं आहे आणि त्याच्या त्या गुन्ह्याचा 302 असेल किंवा मोक्याच्या अंतर्गत त्याला तिथं अटक देखील दाखवण्यात येत आहे। मात्र इथं कोर्टात मोठी घडामोड आपल्याला पाहायला मिळते की जज यांनी जी आहे ती असं सांगितलेलं आहे की बाबा हे जज यांनी एक प्रश्न उपस्थित, मी हे सुनावणी घेऊ शकत नाही किंवा हे माझ्या अधिकारात येत नाही। त्यामुळे आता त्याच्यात आणि हे कुठेतरी सांगितल्यामुळं जे आहे ते माध्यम प्रतिनिधी असतील किंवा इतर पोलीस कर्मचारी जे आहेत ते बाहेर आलेत आणि बीड कोर्टाकडे याची सुनावणी होणार आहे असं सांगितलं जातं आणि याच्यात मुख्य कारण जे आहे ते सुरक्षेचं कारण दिलं जातं। सुरक्षेच्या कारणामुळे जी आहे ती बीड कोर्टात याची सुनावणी सुरू होईल। मात्र सुवर्णा, याच्यात अधिकृतपणे न्यायाधीशांनी नेमकं म्हणणं काय आहे हे सरकारी वकील ज्यावेळी बाहेर येतील त्यावेळेस समजेल। पण आता जी आपल्याला माहिती मिळते की ह्यानुसार केज न्यायालयात आता ही सुनावणी न होता ही बीड न्यायालयात सुनावणी होणार आहे। एक सकाळपासून सांगितलं बालाजी फक्त एक माहिती जी मिळाली आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवते की केज कोर्टामध्ये अर्ज केलेला होता सीआयडीने की सुरक्षेच्या कारणास्तव बीडमध्ये सुनावणी व्हावी रिमांड संदर्भातले, आणि ती कोर्टाने मान्य केली असं कळतंय। सुवर्णा, एक जर बघितलं तर सीआयडीची जी विनंती होती ती कोर्टानं मान्य केलेली आहे। सकाळपासून ज्या पद्धतीनं आज आपण बघतो, या अगोदरही वाल्मिक कराड यांना किंवा इतर आरोपींना हजर केलं होतं, मात्र आजची सुरक्षा व्यवस्था जी आहे ती अत्यंत काटेकोर पद्धतीने पोलिसांनी रचलेले, माध्यम प्रतिनिधींना सुद्धा मध्ये जाण्यास कुठेतरी आज मज्जाव करण्यात आलेला आहे। तो केज पोलीस स्टेशन परिसर असेल किंवा न्यायालय परिसर असेल, यावरून जे आहे ती सुरक्षा वाढण्यात आली। त्यावरून अंदाज सकाळी आला होता आणि वाल्मिक कराड यांच्या म्हणजे सगळ्यांना धोका असल्याचं कुठेतरी चर्चा सुद्धा या परिसरात सुरू होत्या आणि यावरूनच की काय कोर्टानं जे आहे तर केसची सुनावणी आता जी आहे ती बीड च्या कोर्टात होणार आहे आणि तसा जो आहे तो आताच हे आहे आदेश कोर्टानं दिलेले आहेत आणि त्यानुसार पुढची सुनावणी जी आता बीडच्या कोर्टात होईल। नक्की, पण नेमकं केज कोर्टात काय झालं हे सगळं अपडेट आपल्याला वकील बाहेर आले की त्यांच्या प्रतिक्रियेतून कळेल। धन्यवाद बालाजी, माहिती सविस्तर दिलीत त्याबद्दल।